आदेश बांदेकर दुर्गापुरा जयपूर इथून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पल्लवी विपिन गोखले यांना आज आपण भेटणार आहोत, या कुटुंबाला भेटणार आहोत। माझं नाव पल्लवी गोखले आहे। मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करते। मला कुकिंग खूप आवडते आणि मला ड्रायव्हिंग करणं खूप आवडतं। आधी मी खूप करियर ओरिएंटेड नव्हती, पण विपिन माझे मिस्टर खूप जास्ती सपोर्टिव्ह आहे। ॲज अ बिंग करियर ओरिएंटेड ते खूप सपोर्टिव्ह आहे। आमची लग्नाची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल। आदेश भाऊजी, तुम्ही आमची घरी येत आहात खंबागणी व्हायचं। नमस्कार 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 नमस्कार। कृष्णाने केले द्रौपदीचे रक्षण, विपिनचं नाव घेऊन करते भाऊजी मी तुमचे औक्षण। अरे वा, होम मिनिस्टरचे सगळे आर्टिस्ट आहे खूप कुशल। पल्लवीचं नाव घेतो आदेश भाऊ, तुमच्यासाठी स्पेशल। अरे वा। बरं, आता द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर विपिन गोखले। नमस्कार। हा माझा मुलगा सार्थक। हॅलो। हे माझे वडील। नमस्कार। ही माझी आई। नमस्कार। हा माझा भाचा। बर। ही छोटीशी भाजी। हो हो। हे सगळे माझे फ्रेंड्स हो। आणि काही आपल्या समाजाची लोक। अरे वा वा, नमस्कार सगळ्यांना। ही माझी काकू नमस्कार। आणि एक मावस। हो हो हो, नमस्कार। काय सुंदर घुमर नाचून त्यांनी आमचं स्वागत केलं। थँक्यू थँक्यू थँक्यू। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? माझं जयपूरचंच। तुमचं? दिल्ली। दिल्लीमध्ये घरी कोण कोण होतं तुमच्या? माझी आई आहे, माझे वडील वारले, धाकटा भाऊ आहे, बायको आहे, त्याची एक मुलगी, छोटी मुलगी। ते सगळे दिल्लीला असतात? सगळे दिल्लीला असतात। आणि तुम्ही जयपूरमध्ये आला? मी जयपूरमध्ये 2 वर्षापूर्वी ट्रान्सफर झाली माझी। कसं जमलं लग्न? ॲक्च्युली आम्ही लोकमान्य नगरच्या एका वैवाहिक संमेलन होतो लोकमान्य नगरमध्ये इंदोरला। बरं। तर तिथे गेलो होतो, पण त्या वर्षी आमची भेट नव्हती झाली। पण दिल्लीचे एक मॅरेज ब्युरो थ्रू आमचे बायोडेटास एक्सचेंज झाले। नंतर मला कळलं ही मुलगी मी पाहिलेली आधी। तुम्ही? हां, म्हणजे लोकमान्य नगरमध्ये। नंतर मला आठवलं ही पाहिली होती आपण आधी। नंतर तीच पुन्हा आली, म्हटलं आता मना नाही करू, आता करून टाकू लग्न। एकच मुलगी 2-2 वेळा येते म्हटल्यावरती काहीतरी असलं पाहिजे, संकेत आहेत काहीतरी। काय हो? मग आमचे घरचे मोठे लोक आपसात बोलले आणि मग यांनी आम्हाला दिल्लीला इन्व्हाइट केलं। पण त्यावेळेला ॲक्च्युली आम्हाला नाशिकला एका लग्नात जायचं होतं, तर आम्ही यांना मना केलं की आम्ही आल्यावर तुमच्याकडे येऊ। पण यांना थोडी घाई होती, म्हणून यांनी प्लॅन चेंज केलं आणि यांनी म्हटलं की आम्ही येऊ तुम्हाला भेटायला, तुम्ही नंतर या। मग हे लोक आले। ह्याच्या भावाने मला फोटो पाठवली माझ्या ईमेलवरती। ती फोटो काय अर्धी डाउनलोड झाली, पूर्ण अशी नव्हती झाली इथपर्यंत। तर म्हटलं आता पूर्ण मुलगी पहिला जयपूरला जावंच लागलं। म्हटलं आधीच जाऊन पूर्णच मुलगी पाहू, अर्धी आता कसं अर्धी मुलगी कशी काय बघणार? पण यांनी फोटो पाहूनच पसंती केली आणि लगेच फोन करून सांगितलं की आम्हाला मुलगी पसंत आहे। पण ते नाही सांगत आहेत अजून। पण त्या दिवशी वेळ दिला होता दोघांना बोलायला? हो हो, दिलं पुष्कळ वेळ दिला होता। कुठे? इथे जयपूरमध्ये? जयपूरला। मग तेव्हा काय काय दाखवलं त्यांना फिरायला? अजूनपर्यंत मी यांना जयपूर पूर्ण दाखवलंच नाही। नाही दाखवलं, म्हणजे माझ्याकडे वेळच नाहीये। ऑफिस आणि हिलाच पाहायला वेळ नाही, हिच्याकडेच पाहतो, बाकी पाहायला वेळच नाही। त्यांना जयपूर एक 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 काहीतरी दाखवा ना। सुरू केलंय मी अजून दाखवण्यात त्यांना। एक दोन वस्तू दाखवल्यात त्यांना मी जयपूरच्या। पण तुम्ही लहानपणापासून हो, येते, जन्मापासून? हो। लग्न ठरल्यापासून लग्न किती महिन्यांनी झालं?
आमचं लग्न ठरलं फरवरीमध्ये आणि झालं आमचं डिसेंबरमध्ये. मग 8 महिन्यात किती वेळा भेटले? दर महिन्यात. हे दर महिन्यात न सांगता इकडे जयपूरला सरप्राईज. यायचो. तुम्ही? माझं ऑफिस गुडगावला होतं. बरोबर. तिकडनं मी ड्युटी करून डायरेक्ट बस घेऊन इथे यायचो. हां. आणखीन म्हणजे माझ्या खूप अपेक्षा होता की आता मी इथं येतोय तर हिला मी भेटवीन फिरवीन असं किंवा काहीतरी करीन वगैरे. तर एक गोष्ट मला मी शेअर करतो तुमच्या. मसालेदार प्रसंग सांगा तुम्ही. खूप मसाला आहे. हो. प्रसंग असा की जेव्हा मी जयपूरला यायचो आणखीन दुपारी जेवण खाण करून संध्याकाळी आमची फिरायचा प्रोग्राम होता. ह्याच्या भावाचे मोटरसायकल घेऊन आम्ही ठरवू आता इथे जाऊ तिथे जाऊ करून. तर ह्याचे वडील थोडं म्हणजे स्ट्रिक्ट आहे माझे वडील डिसिप्लिन थोडे. म्हणजे त्यांना संध्याकाळच्या वेळेला सगळे लोक घरीच घरी पाहिजे असं जास्ती वेळ बाहेर. स्पेशली पोरं तर आपले घरीच पाहिजे. बाईक घेऊन निघालो 10 मिनिटं झाली तर हिच्या घरचं नाव गुड्डी. बाईक 10 मिनिटं झाली की हिच्याकडे फोन यायचा, गुड्डी परत या घरी, भरपूर वेळ झाला तुम्हाला बाहेर जाऊन. नंतर जेव्हा लग्न झालं माझं, लग्नानंतर मी पहिल्यांदा जेव्हा सासरी आलो आपल्या, तेव्हा मी वरती म्हणजे ह्यांचं 2 मंजिल घर आहे, तर मी वरच्या फ्लोअरवरती बसलो होतो. तेव्हा माझ्या वडिलांनी आवाज दिला, गुड्डी. म्हटलं आता जाऊ नकोस तू, आता तू माझे गुड्डी त्यांच्या गुड्डे नाही. काय मसालेदार प्रसंग आहे हो की नाही. तुम्ही मग जयपूरमध्येच राहिले की आधी दिल्लीला? नाही, आम्ही 12 वर्ष दिल्लीला होतो. बरं. हां, मग 2017 मध्ये यांचा ट्रान्सफर इकडे झालं. त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचं खूप अंडरस्टँडिंग आहे आणि मेन मला म्हणजे मुलगा मला असं पाहिजे होता, खूप एकदम हँडसम आणि खूप अंडरस्टँडिंग. ते मला दोन्ही मिळालं आहे. अरे वा. हे मला आत्ता सांगितलं ह्यांनी. या एखाद्या गोष्टीवरती रिॲक्ट कशा होतात? समजा तुमची काही चूक झाली तर ह्यांची रिॲक्शन कशी असते? शांत असते, न बोलणं असते, की लगेच काहीतरी भांडं पडतं आणि कळतं तुम्हाला? नाही, भांडं नाही पडत, भांडी पडतात. भांडी पडतात. थोडंसं प्रॉब्लेम आहे, पेशन्स लेवल माझा थोडं यांच्यापेक्षा कमी आहे. आय एग्री. हां. आणि आता मला जे इच्छा आहे की माझा लेवल पेशन्सचं यांच्यापर्यंत मला वाढवायची इच्छा आहे माझी. कधीपर्यंत? 70व्या वर्षी? सुरू आहे प्रयत्न. पण एखाद्या ठिकाणी पटकन एखाद्या उठा आणि चला फिरायला जाऊया असं सांगितलं तर लगेच निघतात की जरा वेळ अजिबात नाही. नाही, ते नाही. ते पूर्ण प्लॅनिंगनी चालतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना प्लॅनिंग पाहिजे. आणि मोस्टली असंच असते की मी त्यांचीच प्लॅनिंग ऐकते, मी माझी प्लॅनिंग कधी एक्झिक्यूट नाही होत. का नाही होत? माझ्यापेक्षा त्यांना आपल्या प्लॅनिंगवर जास्ती ट्रस्ट. पण तुम्ही का नाही करत प्लॅनिंग? एखादं केलं तर ते मानतील. जसं फॉर एक्झाम्पल मला मॅरेथॉन्स करणं खूप आवडतात. मी आणि माझा मुलगा मॅरेथॉन करतो, पण त्याच्यासाठी सकाळी 3:30-4 वाजता उठावं लागतं. ते यांच्याकडनं अजिबात नाही. ते कसं हो? काहीतरीच तुमचं म्हणजे ना. पण माझी इच्छा आहे की त्यांनी माझा सपोर्ट करायला पाहिजे आणि माझ्या सोबत यायला पाहिजे. ते यांच्याकडनं अजिबात नाही होत. का नाही तुम्ही ऐकतो? 3 वाजता उठून का नाही धावायला लागत डायरेक्ट? आता हे मॅरेथॉनला धावतात है ना. आता सगळ्यात तिकडे मुली सगळ्या जातात. एक तरुण मुलगी पुढे जाते, तर हिला सोडून त्याच्या मागे धावायला गेलो तर पंचायत होईल ना. म्हणून ते मी अवॉइड करतो. कळलं काय म्हणताय? नको, आता मी नाही येणार. हे बघा, आज तुम्ही काय ते खरं कारण सांगितल्यामुळे उद्यापासून सांगाल झोपा तुम्ही. तुम्ही घरीच थांबा. बरोबर. या सगळ्या गप्पा, ही गंमत, हे दोघांमध्ये असलेलं उत्तम अंडरस्टँडिंग आणि छान रिलेशन, त्यामुळे इतकं मोकळेपणाने आपण गंमत करत करत बोलू शकतो आहोत. मलाही छान वाटलं तुमच्याशी संवाद साधत असताना. आत्ता या ठिकाणी ना घरात काही चिठ्ठ्या ठेवल्या. मॅरेथॉनचं नंतर बघू. 1 मिनिटामध्ये घरात लपवून ठेवलेली अन्नपूर्णा तुम्ही घेऊन येणार का आम्हाला बघायचं आहे. विजेते पदक. वेळ सुरू झाली. गरमागरम भजी. 20 सेकंद झाली. बेडूक मामा उराव उराव. डराव. 30. देवाचे देवघर. 45. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे भेटवस्तू. कोण बोलणार सगळ्यात आधी? सासरे बुवांकडे देतो. फारच छान मृदुस्वभावी आहेत आणि जबाबदारीचे
आणि जर ते चित्र ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया बक्षीस मिळणार का. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, वेळ संपली. थांबा, तुम्ही सांगा काय काढलंय. बघूया किती ओळखता तुम्ही त्याला. झाडामध्ये पतंग अडकलेली आहे. तुम्ही सांगा काय काढलंय. राजस्थानी पगडी. आता बघा पुढचं चित्र ते काढतील बघा. दहा, 9, घरावरती पतंग ओढवताना 8, चौकीदार शिपाई 7, 6, 'अभिनंदन. घ्या हे बक्षीस तुम्हाला मिळालं. काय सुंदर काढलंय हो. दहा, 9, 8, 7, 6, थालीशीच रिलेटेड आहे ना. 5, आपे पात्र 4, गुजराती थाली, राजस्थानी थाली, मराठी थाली, महाराष्ट्रीयन थाली, पंजाबी थाली, मारवाडी थाली एवढी मोठी नसते. काय होईलच वाटत नाही. सांगा काय काढलंय तुम्ही. राजस्थानी थाली, त्याच्यात गट्ट्याची भाजी. हे घट्ट सगळे. सगळेजण कौतुक करतायत. तक्रारी पण आल्यात तुमच्या. अरे बापरे, चांगलं आहे. म्हणजे जेवढं कौतुक झालं त्याच्या दुप्पट तक्रारी आल्या. काय बघा राग काढलाय कोणीतरी. घर पर बुलाकर समय नहीं देती है, आदर सम्मान भी नहीं करती है. हा राग काढलाय कोणीतरी तुमच्या. कधी कोणी तुम्हाला बोलवलं ना की तुमचं एक कारण असतं, वेळच नाही. लग्न झाल्यापासून तुमचं चेहऱ्यावरचं हसू कमी झालंय, तुम्ही हसताना दिसतच नाही आम्हाला, असं कोणीतरी तक्रार केली आहे. कायम अशा सिरियस असतात. नाही करत. नाही 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 अजिबात नाही. 5 मिनिटात निघेन सांगता पण कधीच 5 मिनिटात निघत नाही. मुलाला अभ्यासासाठी खूप ओरडत असतात. बघा अशा छोट्या छोट्या तक्रारी आहेत, काय फार नाहीये, सिरियस काही नाहीये. कसं वाटतंय. खूप छान. कुठला स्वभावातला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. मी तर हे म्हणतो जसा स्वभाव आहे तसंच राहावा. आणखीन सगळ्यात मोठी गोष्ट याच्यामध्ये ही की हे माझ्यापेक्षा जास्ती हार्डवर्किंग आहे. बरं. हां, आणि तसंच राहावं काय आमचं. हे माझ्यासाठी लर्निंग आहे की मी ह्याच्यासारखं हार्डवर्किंग व्हावं. अरे वा, बघा केवढं मोठं सर्टिफिकेट दिलंय तुम्हाला. तुमचं काय म्हणणं आहे, त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे. त्यांनी स्वभावामध्ये नाही, त्यांनी फक्त आपलं थोडं झोप कमी करायला पाहिजे. स्वभाव त्यांचा खूप छान आहे, खूप उत्तम आहे, पण थोडी झोप कमी करायला पाहिजे. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा ही की त्यांना थोडं कुकिंगमध्ये इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. कुकिंग म्हणजे स्वयंपाक नाही, फक्त मला शनिवार रविवारी बॅट दिली तरी मला ते चालेल. काय हो, कधी होणार. बॅट ती देतो पण ती बीएडी असते, ती बीएडी असते. नाही पण कधी देणार आता सांगा मला. या शनिवारी.
नक्की मी या शनिवारी हे ओळखणं सुरू करीन, चहापत्ती कोणची असते आणि गरम मसाला कोणता. चला एवढं तरी सुरुवात होईल. सुरुवात होईल म्हणजे. दुसरी अपेक्षा दुसरी ही की जेव्हा हे 4 व्हीलर चालवतात तेव्हा हे लाईट ऑन करणं विसरतात. त्यांना असं वाटते की त्याच्यात पण बिल येणार की काय, तर ते विसरू नये, हे माझी अपेक्षा आहे त्यांच्याशी. गाडीचा लाईट सुरू ठेवा, त्याचं बिल येत नाही वेगळं. त्याचं मागे कारण आहे. हा, तर गाडीमध्ये इतकी चांगली चकाचौंध बसलेली असते तर लाईटची गरज पडत नाही मला. प्रकाश. पण बाहेर पाहिजे ना, आतमध्ये बाहेर, नाही, हो, आपल्याला बाहेर पाहिजे. तिसरी अपेक्षा. तिसरं हे की मला थोडी इच्छा आहे की यांनी आपल्या फिजिकल फिटनेसवर किंवा जिमिंग किंवा जॉगिंग काहीतरी असं फिजिकल फिटनेसवर आपलं लक्ष द्यायला, फोकस करायला पाहिजे. मी एक जिम जॉईन केलं होतं, पण माझी कंडिशन ही होती तिथे जिममध्ये 60% मुली पाहिजे आणि 40% मुलं पाहिजे. ह्यांची वेगळीच आहे बाबा कंडिशन. त्यांनी मला म्हणता की जिम नाही, चुपचाप घरी येऊन झोपा तुम्ही. यांचं वेगळ्याच अटी आहे तो सगळ्या. हां, तुम्ही एक काम करा, एखादा माणूस जिमसाठी ठेवून द्या. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. हिने मला फोर्स नाही केला पाहिजे की तुम्ही कुकिंग शिका. म्हणजे तुम्हालाच क्रॉस करतायत. नाही ही मान्य नाही, आम्हाला मान्य नाही. हा कॅन्सल. दुसरी पेक्षा ही की हिनी आत्तापर्यंत घराकडे भरपूर लक्ष दिलं आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी हिनी थोडं करिअर मागं घेतलं आपलं. आता हिनी आपलं करिअर आणि घर, आता मुलगा मोठा झाला आहे, आता करिअरसाठी पण त्यांनी थोडं पुढाकार व्हावा आणि ही प्रगती करावी. अजून शनिवार रविवार फक्त 2 दिवस असतात झोपायला आम्हाला, तेव्हा झोप भरपूर. आणि झोपेमध्ये पण मी झोपत नाही. ते जेव्हा स्वप्न पडतात ना ते हिचेच पडतात. ही ती केव्हा येते उठवायला मला, म्हणून ते मला काय स्वप्न पडतात. ही केव्हा येते उठवायला मला, असं तर मला सारखा भास होतो आणि त्यामुळे झोप लागत नाही. नाही, हे असंच आहे. म्हणून तर हे प्रेम इतकं घट्ट झालेलं आहे. चला, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. हे हसू असंच कायम राहो आणि उत्तरोत्तर या घरामध्ये आनंदाची आणि सुखाची वाढ होत राहो, हीच प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण भेट. या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात वाराणसीमध्ये. नमस्कार.